दर्शनाला देवा आलो तुझ्या दर्शनाला, आलो तुझ्या दर्शनाला देवा आलो तुझ्या दर्शनाला. मंदिर तुझे सुंदर पावन, मंदिर तुझे सुंदर पावन, मनात आमच्या तुझेच चिंतन, आलो तुझ्या दर्शनाला, आलो तुझ्या दर्शनाला देवा, आलो तुझ्या दर्शनाला. आजच्या मिसाचे हेतू फ्रान्सिस कैतान कोरिया याच्या आत्म्यासाठी देणार टेसी फ्रान्सिस कोरिया, फादर सायमन बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, इग्नेशियस मारिया मायकल जॉर्ज व ॲग्नेस बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, रेंडॉल्फ बर्नर्ड पाटील याच्या आत्म्यासाठी देणार पिंकी रेंडॉल्फ पाटील, मदल्यान सायमन नुनीस हिच्या आत्म्यासाठी देणार सेलिना पीटर मुरे, फादर निकलस परेरा यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, रोजमरी व जॉकी फर्नांडिस यांच्या आत्म्यासाठी देणार मारी व निकलस नुनीस, संजाव कैतान पाटील याच्या आत्म्यासाठी देणार लीना व एलाइस पाटील, वाढदिवसानिमित्त परमेश्वराचे व माऊलीचे आभार मानण्यासाठी देणार मार्गारेट जोसेफ गोन्साल्विस, मदल्यान व सायमन नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, मदल्यान व सायमन नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार मॅटिल्डा मेंडोन्सा, मदल्यान सायमन नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार सँड्रा डिसोजा, आई वडिलांच्या आत्म्यासाठी देणार जेम्स एडवर्ड नुनीस, वाढदिवसानिमित्त परमेश्वराचे व पवित्र मरियेचे आभार मानण्यासाठी देणार झेडन लिंकन गोम्स, लुझान सायमन नून हिच्या आत्म्यासाठी देणार अंजेला जॉनी नुनीस, डायगो मधू व सापेत नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार अंजेला जॉनी नुनीस, पेद्रू व क्लेरा मेंडोन्सा यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, पावलिन व सिमाव मेंडोन्सा यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, मेरी व जुरान नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, मदल्यान व इनास ग्रेसियस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, कैतान व इजाबेल कोरिया यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, परमेश्वराचे व माऊलीचे आभार मानण्यासाठी देणार रुफिना अल्फ्रेड नुनीस, रोजा व सेबेस्टिन मुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, येशूचे व मरियेचे आभार मानण्यासाठी देणार ग्लेन कैतान नुनीस, मार्शल वालेतिन गोन्साल्विस याच्या आत्म्यासाठी देणार सून मेबल गोन्साल्विस, परमेश्वराचे व माऊलीचे आभार मानण्यासाठी देणार विल्यम कोरिया, कोरिया कुटुंबातील सर्व मृत व्यक्तींच्या आत्म्यासाठी देणार विल्यम कोरिया, वाढदिवसानिमित्त परमेश्वराचे व मरिया मातेचे व सर्व संतांचे आभार मानण्यासाठी देणार जेसी जॉर्जी नुनीस, अंतोन लोरेस नुनीस व दुमो अंतोन नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार जेसी जॉर्जी नुनीस, मनवेल अंतू मुनीस व पास्किन मनवेल मुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार जेसी जॉर्जी नुनीस, वाढदिवसानिमित्त परमेश्वराचे व माऊलीचे आभार मानण्यासाठी देणार मॉनिका पीटर गोन्साल्विस, पीटर गोन्साल्विस याच्या आत्म्यासाठी देणार मॉनिका पीटर गोन्साल्विस, आई वडील व भावाच्या आत्म्यासाठी देणार जॉना पॉल गोन्साल्विस, परमेश्वराचे व बेलेन माऊलीचे आभार मानण्यासाठी देणार मॅक्सी नुनीस, मधु सापेत नुनीस हिच्या आत्म्यासाठी देणार मॅक्सी नुनीस, मदल्यान व सायमन नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार मॅक्सी नुनीस,
पीटर मुरे व ज्यूड डिसोजा यांच्या आत्म्यासाठी देणार मॅक्सी नुनीस. पीटर मेंडोन्सा याच्या आत्म्यासाठी देणार मॅक्सी नुनीस. मार्कुस मेंडोन्सा याच्या आत्म्यासाठी देणार मॅक्सी नुनीस. आजी आजोबा व आई वडील यांच्या आत्म्यासाठी देणार रुफिना अल्फ्रेड नुनीस. डायगो मधू व सापेत नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार मार्था बर्नाट नुनीस. दूताचा मरेला संदेश. प्रभूच्या दूताने मरेला संदेश दिला. गर्भवती झाली. नमकृपा आपण मरे प्रभू तुझ्या ठाई आहे त्याने तू स्त्रियामध्ये आणि तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिये देवाची माती आम्हा पायांसाठी आता नेमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमकृपा आपण मरे प्रभू तुझ्या ठाई आहे त्याने तू स्त्रियामध्ये आणि तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र देव माती आम्हा पायांसाठी आता नेमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. देव शब्द मनुष्य झाला. आम्हा मंदिराला नमकृपा आपण मरे प्रभू तुझ्या ठाई आहे त्याने तू स्त्रियामध्ये आणि तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिये देवाची माती आम्हा पायांसाठी आता नेमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून पवित्र देव माते आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू तुझ्या पुत्राचा देदानाचा संदेश तू त्याने आम्हाला दिला. त्याच्या दुःखसनाच्या क्रुसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे म्हणून आमचे मनाच्या कृपेने संपादन कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. गीत क्रमांक 30. तुझी स्तुती करू आम्ही, तुला धन्य म्हणू आम्ही. भजोनी तुझा ख्रिस्त दयाळू, गौरव करू आम्ही. भजोनी तुझा ख्रिस्त दयाळू, गौरव करू आम्ही. बंधूंची सद्भक्तांची पापे हरिषी जगताची, हे पवित्रतम तू शक्तिमान तू, हे पवित्रतम तू शक्तिमान तू. भक्त तुझे आम्ही, भक्त तुझे आम्ही. आजच्या आपल्या मिस्ताच्या वैयक्तिक हेतूबरोबर पुढील व्यक्ती वाढदिवस साजरा करत आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करून आशीर्वाद मागूया. मॅक्सी सायमन नोनिस, रुफिना अल्फ्रेड नोनिस, तेल्मा कैतान ग्रेशियस, ग्लेन कैतान नोनिस, जोसेफ पीटर बॉर्जिस, लिओ एंथनी मेंडोन्सा, विलियम एलाइस कोरिया, मोनिका पीटर गोन्साल्विस. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुमच्या अंतर्यामी. काल आपण जजवेट संघाच्या संस्थापकाचा आपण सण साजरा केला, संत इग्नेशियस ऑफ लॉयोला. आज आपण संत अल्फान्सस द लिगरी बिशप आणि धर्मपंडित हे जे रिडेम्प्ट्रिस्ट फादर्स किंवा जे मिशनरी फादर्स आपल्याकडे विशेष करून उपवास काळामध्ये आपण मिशनसाठी बोलावत असतो, तर अशा फादरांचा संस्थापक ते आहेत. आणि अगदी लहानपणापासूनच वडिलांबरोबर दरवर्षी ते रिट्रीटसाठी जात असत आणि त्यामध्ये त्यांची आध्यात्मिक जडणघडण झालेली होती. त्यांच्यावर चांगले संस्कार घडलेले होते. अगदी वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी कायदे पंडित म्हणून डॉक्टरेट त्यांना मिळालेली होती आणि अशा तऱ्हेनं ते एक सक्सेसफुल जीवन जगत होते. परंतु वयाच्या 27व्या वर्षी त्याने सर्व काही सोडून ते
अशा धर्मगुरूच्या संस्थेस जॉईन झाले की ज्या ठिकाणी गरिबातील गरिबांची ते सेवा करत होते आणि अशा तऱ्हेनं ते मिशन कार्य करत होते. आणि हे जे संस्थापक आहेत संत अल्फान्शियस ह्यांनी बरंचसं भरीव कार्य चर्चमध्ये केलेलं आहे. बरीचशी पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. जवळजवळ 111 असे ट्रिटीज त्याने लिहिलेले आहेत. त्यांचं वेगवेगळं लिखाण आहे. 60 भाषामध्ये त्यांचं भाषांतर झालेलं आहे. आणि अशा तऱ्हेनं प्रिय बंधू आणि भगिनींनो, संत अल्फान्शियस यांच्या जीवनावर जर आपण थोडक्यात विचार केला तर आपल्याला दिसून येईल की त्यांच्या जीवनामध्ये त्याने परमेश्वराच्या इच्छेला प्राधान्य दिलेलं होतं. त्याचबरोबर त्यांनी गरिबांसाठी सेवा केलेली आहे. दानधर्म याच्यावर लक्ष दिलेलं आहे आणि सातत्यानं प्रार्थनेमध्ये राहून देवाचा गौरव केलेला आहे. तसेच त्यांच्या जीवनाद्वारे त्यांनी सांगितलेलं आहे की जेव्हा आपल्याला फळ हवं असतं तेव्हा आपण झाडाकडे जात असतो आणि त्याचप्रमाणे जर आपल्याला ख्रिस्त हवा आहे तर आपल्याला मरियेकडे जायला हवं. आणि मरियेद्वारे आपल्याला जेव्हा आपल्याला मरिया सापडते तेव्हा आपल्याला ख्रिस्त सापडू शकेल. प्रिय बंधू आणि भगिनींनो, या मिसामध्ये सहभागी होत असताना आपण आपल्या पापांची आठवण करून परमेश्वराकडे दयेची व क्षमेची याचना करूया. पान क्रमांक 2. आपले उत्तर असेल, कारण आम्ही तुझ्या विरुद्ध पाप केले आहे. हे प्रभो, आम्हावर दया कर. आपले उत्तर असेल, आणि आम्हाला तुझे तारण बहाल कर. हे देवा, आम्हाला तुझी दया दाखव. सर्वशक्तिमान परमेश्वर, आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ बापा, संताच्या आत्मत्यागी जीवनाने तू ख्रिस्त सभेमध्ये सद्गुणी जीवनाचे नवीन आदर्श निर्माण करीत असतोस. बिशप संत अल्फान्सोस यांच्याप्रमाणे मनुष्याच्या तारणाची तळमळ आमच्या हृदयात निर्माण कर व स्वर्गाचे वरदान प्राप्त करून घेण्यास आम्हाला समर्थ कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्वकाल जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. इर्मयाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. कुंभाराच्या हाती माती असते तसे तुम्ही माझ्या हाती आहात. परमेश्वरापासून जे वचन इर्मयाला प्राप्त झाले ते हे, उठ कुंभाराच्या घरी जा, तेथे मी तुला आपली वचने ऐकवीन. म्हणून मी कुंभाराच्या घरी गेलो. तो चाकावर काम करत होता. कुंभार मातीचे पात्र घडवत होता. ते त्यांच्या हाती असतानाच बिघडून गेले. मग त्याला पाहिजे तसे त्यांनी दुसरे पात्र घडवले. तेव्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले, हे इस्रायेलाच्या घराण्या, या कुंभाराप्रमाणे मला तुमचे पाहिजे ते करता येत नाही काय, असे परमेश्वर म्हणतो. हे इस्रायेलाच्या घराण्या, पहा, कुंभाराच्या हाती माती असते तसे तुम्ही माझ्या हाती आहात. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद स्तोत्र आपला प्रतिसाद असेल. याकोबाचा देव ज्यांचा सहाय्यक आहे तो धन्य. याकोबाचा देव ज्यांचा सहाय्यक आहे तो धन्य. माझ्या जीवात जीव आहे तोवर मी परमेश्वराचे स्तवन करीन. माझ्या हयातीपर्यंत मी माझ्या देवाचे स्तोत्र गाईन. आपला प्रतिसाद. याकोबाचा देव ज्यांचा सहाय्यक आहे तो धन्य.
अधिपतींवर भरवसा ठेवू नका, मनुष्यावर भरवसा ठेवू नका. त्यांच्याकडून सहाय्य मिळणे शक्य नाही. त्यांचा प्राण जातो, ते आपल्या मातीस पुन्हा मिळतात. त्याचवेळी त्यांच्या योजनांचा शेवट होतो. आपला प्रतिसाद. याकोबाचा देव ज्यांचा सहाय्यक आहे तो धन्य. याकोबाचा देव ज्याचा सहाय्यक आहे, ज्यांची आशा आपला देव परमेश्वर यावर आहे तो धन्य. त्यांनीच आकाश, पृथ्वी, समुद्र आणि त्यातील सर्व काही निर्माण केले. आपला प्रतिसाद. याकोबाचा देव ज्यांचा सहाय्यक आहे तो धन्य. शुभवर्तमानासाठी उभे राहूया. हे परमेश्वरा, तुझे सर्व नियम विश्वसनीय आहेत. ते सदा सर्व काळ अढळ आहेत. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी. मत्तई लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशूने आपल्या शिष्यांस म्हटले, स्वर्गाचे राज्य समुद्रात टाकलेल्या एखाद्या जाळ्यात सर्व प्रकारचे मासे एकत्र सापडतात त्यासारखे आहे. ते भरल्यावर माणसांनी ते किनाऱ्याकडे ओढले आणि बसून जे चांगले ते भांड्यात जमा केले, वाईट ते फेकून दिले. तसे युगाच्या समाप्तीस होईल. देवदूत येऊन नीतिमान दुष्टांना वेगळे करतील, नीतिमानातून दुष्टांना वेगळे करतील आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील. तेथे रडणे आणि दात खाणे चालेल. तुम्हाला ह्या सर्व गोष्टी समजल्या काय? ते त्याला म्हणाले, होय. तेव्हा तो त्यांना म्हणाला, प्रत्येक शास्त्री जो स्वर्गाच्या राज्याचा शिष्य झाला आहे तो आपल्या भांडारातून नव्या जुन्या गोष्टी काढणाऱ्या गृहस्थासारखा आहे. नंतर हे दाखले सांगण्याचे समाप्त केल्यावर येशू तिथून निघून गेला. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो. गीत क्रमांक 154. तुझाच प्रभू मी तुझा, जीवन भर मी तुझा. तुझाच प्रभू मी तुझा, जीवन भर मी तुझा. तू माझे प्रभू वैभव सारे, धन दौलत
हे विश्वाच्या प्रभो परमेश्वरा, तू सुवंदित आहेस, कारण आम्ही अर्पण करीत असलेला हा द्राक्षरस तुझ्या चांगुलपणामुळे आम्हाला मिळाला आहे. द्राक्षवेलीने उपजविलेले आणि मानवाच्या परिश्रमाचे फळ आमच्यासाठी आध्यात्मिक पेय होईल. परमेश्वर सदैव सुवंदित असो. बंधू भगिनीनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे, आमच्या आणि त्याच्या अखिल पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे म्हणून हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. हे सर्वसमर्थ बापा, संत अल्फान्सोस ह्याच्या सणाच्या दिवशी आम्ही तुला ह्या भेटी अर्पण करीत आहोत. त्यांनी ख्रिस्त शरीरातील ख्रिस्तासाठी आपले जीवन वाहिले. त्यांच्याप्रमाणे आमच्याही अंतःकरणात तुझ्या प्रेमाची ज्योत प्रकाशित कर, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी तुमची अंतःकरणे प्रभूकडे लावा. आंबीती लावलेली आहे. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. योग्य व रास्त आहे. हे प्रभू पवित्र पित्या, सर्वसमर्थ शाश्वत परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. ते आमचे कर्तव्य आहे. कारण संत अल्फान्सोस लिगरी ह्याच्या सन्मानार्थ हा सण साजरा होत असताना तुझ्या ख्रिस्त सभेला तू हर्षभरित करतोस. त्याच्या पवित्र आचरणाकडून तू आम्हाला स्फूर्ती देतोस. त्याच्या उपदेशातून तू आम्हाला बोध करतोस व त्याच्या प्रार्थनेमुळे तू आमचे संरक्षण करतोस. आणि म्हणून सर्व दूत, सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. पावन पावन ईश्वर पावन, पावन पावन ईश्वर पावन, नभगाते तव महिमा गान, नभगाते तव महिमा गान, स्तुति तव गाते पृथ्वी सारी, स्तुति तव गाते पृथ्वी सारी. जय 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 प्रभु जय सुखकारी, जय 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 प्रभु जय सुखकारी. पावन पावन ईश्वर पावन, पावन पावन ईश्वर पावन. हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून तू त्यांच्यावर दववर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरा गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल.
त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. पान क्रमांक 5 श्रद्धेचे रहस्य. हे प्रभो, तो पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करतो. हे प्रभो, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त ह्यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि फ्रान्सिस आमचे पोप, ऑजविल आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार घडव. आमचे बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत त्यांचेही तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, संत अल्फान्शियस लिगरी यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताठाई हे सर्व समर्थ देवपित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा होवो. तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण ह्यांनी प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवेचनेपासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती वैक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा सर्वदा असो. आपण एकमेकांना शांतीवंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर.
जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा आम्हाला शांती दे. हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले धन्य. हे प्रभो, तू माझ्या छताखाली यावेस किंवा योग्यता नाही, पण गीत क्रमांक 77. कृपावंत प्रभु प्रकाशमय, तव महिमा मी गाए, तव महिमा मी गाए, तव महिमा मी गाए. कृपावंत प्रभु प्रकाशमय, तव महिमा मी गाए, तव महिमा मी गाए, तव महिमा मी गाए. दयावंत तू करुणा सागर, दयावंत तू करुणा सागर, प्रेम मूर्त तू सुख सागर. प्रेम मूर्त तू सुख सागर. तव हृदयांतील जीवन रीसर, तू मजला नित दे, तव महिमा मी गाए, तव महिमा मी गाए.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, संत अल्फान्सोस ह्यांच्या तू ह्या पवित्र ख्रिस्त शरीराचा विश्वासू समर्थक व प्रचारक बनवलेस. तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांनी ख्रिस्त शरीराचा वारंवार स्वीकार करावा व तुला सदैव गौरव द्यावा म्हणून त्यांना सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. बंधू भगिनींनो, संत अल्फान्सोस लिगरी यांचा सण आपणा सर्वांना आध्यात्मिकतेचा, आरोग्याचा, आनंदाचा जावा. हॅपी फीस्ट टू ऑल ऑफ यू. तसेच उद्या महिन्याचा पहिला शुक्रवार आहे आणि संध्याकाळी इरमित्रीवर मिस्सा न होता आपल्या ह्या चर्चमध्ये 6 वाजता आराधना असेल आणि मग मिस्सा होईल. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. तुमच्या जीवनाने प्रभूचा गौरव करी शांतीने जा. देवाला धन्यवाद. गीत क्रमांक 238.
जावो ही मनाची कामना, वेदना जाणावयाला जागवू संवेदना, दुर्बलांच्या रक्षणाला पौरुषाची साधना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. मंदिर चित्त मंदिर एकते